गुरुपौर्णिमा विशेष स्वामींचा खास संदेश आपल्या स्वामी भक्तांसाठी. श्री स्वामी समर्थ. बाळा, गुरुपौर्णिमा हा फक्त पूजा, फुले किंवा आरती करण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे स्वतःमध्ये बदल घडवण्याचा. आज मी तुला काही गोष्टी सांगतो, त्या जर तू मनापासून स्वीकारल्या तर तुझे जीवन अधिक शांत, सकारात्मक आणि धैर्यवान होईल. संकटांना घाबरू नकोस. जीवनात संकटे आली म्हणून मी तुला सोडून गेलो असे समजू नकोस. संकटे म्हणजे तुझी परीक्षा असते आणि परीक्षेनंतरच माणूस अधिक मजबूत बनतो. जो भक्त संकटातही नामस्मरण सोडत नाही त्याला योग्य वेळी मार्ग हा नक्की सापडतो. आपल्या आईवडिलांचा आणि गुरूंचा सन्मान कर. आजच्या दिवशी ज्यांनी तुला चालायला, बोलायला, जगायला शिकवले त्यांना नमस्कार कर. त्यांचा आशीर्वाद हा कोणत्याही धनापेक्षा मोठा असतो. चांगले कर्म कधीही वाया जात नाही. आज तू एखाद्या गरजूला मदत कर, एखाद्या भुकेल्याला अन्न दे, तुझ्या दुःखी माणसाला 2 प्रेमाचे शब्द बोल. हीच माझी खरी सेवा आहे. तक्रार कमी, कृतज्ञता जास्त. तुला जे मिळाले नाही त्याचा विचार करत बसू नकोस. आज जे मिळाले आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार मान. कृतज्ञ मनातच आनंद टिकतो. राग सोड. ज्यांनी तुला दुखावले त्यांना मनातून माफ कर. राग धरलास तर त्याचा भार तुझ्याच मनावर राहतो. क्षमेमध्येच खरी ताकद आहे. माझे नाव श्रद्धेने घे. रोज काही क्षण शांत बस. प्रेमाने म्हण, श्री स्वामी समर्थ. नामस्मरण म्हणजे चमत्कार मागणे नाही, तर मनाला स्थिर करण्याचा मार्ग आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा संकल्प नक्की करा. आज एक संकल्प कर. खोटे बोलणार नाही, कोणाचे वाईट करणार नाही, आईवडिलांचा अपमान करणार नाही आणि दररोज काही क्षण देवाचे स्मरण करेल. गुरुपौर्णिमेला स्वामी सेवा कशी करावी? बाळा, तू मला विचारतोस, स्वामी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची सेवा कशी करू? तर माझे उत्तर ऐक. माझ्यासाठी मोठे दान, मोठी पूजा किंवा मोठा खर्च करण्याची गरज नाही. मनापासून केलेली छोटी सेवा ही देखील मला प्रिय असते. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे 7 स्वामी सेवा संकल्प नक्की कर. नंबर 1, स्वामी नाम जप. आज किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. नंबर 2, स्वामी चरित्र वाचन. स्वामी चरित्रातील एक अध्याय किंवा काही पाने भक्तिभावाने वाच. नंबर 3, अन्नदान. एखाद्या गरजू व्यक्तीला, पक्ष्यांना किंवा जनावरांना अन्न दे. सेवेतूनच खरी भक्ती फुलते. नंबर 4, आईवडिलांची सेवा. आज आईवडील, गुरु किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घे. नंबर 5, मंदिरातील सेवा. शक्य असल्यास मंदिरात जाऊन दिवा लाव, स्वच्छता कर आणि भक्तांना पाणी वाट. नंबर 6, वाईट सवय सोडण्याचा संकल्प. आजच्या दिवशी राग, खोटे बोलणे, वाईट शब्द किंवा कोणतीही एक चुकीची सवय सोडण्याचा संकल्प कर. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे. नंबर 7, स्वामी संदेशाचा प्रसार. आज किमान एक व्यक्तीला स्वामींचे नाव सांग किंवा हा प्रेरणादायी संदेश शेअर कर. कदाचित तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मनात श्रद्धेचा दिवा पेटेल. स्वामींचा उपदेश. माझी सेवा म्हणजे फक्त अगरबत्ती लावणे नाही. माझी सेवा म्हणजे मनात प्रेम ठेवणे, सत्य बोलणे, आईवडिलांचा आदर करणे, गरजूंना मदत करणे आणि संकट आले तर श्रद्धा न सोडणे. बाळा, मला मोठे नारळ, मोठे हार किंवा मोठे दान नको. तुझे चांगले विचार, चांगले कर्म आणि प्रेमपूर्ण मन हवे आहे. हेच मला सर्वात जास्त प्रिय आहे. श्री स्वामी समर्थ. कमेंट करा आणि सांगा, गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामींची कोणती सेवा करणार आहात? जय जय रघुवीर समर्थ.